मित्रांनो नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की बाबा हे मराठमोळं YouTube चॅनल. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच त्या व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं समाचार आणि आनंद घ्याल. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 2 दिवसापासून ते 2 ते 3 दिवसापासून महाराष्ट्रात एका महाराजांचं नाव जे कीर्तन करतात त्यांचं नाव वाऱ्याच्या वेगानं झपाट्याने पसरलं. खरं तर ह्या क्षेत्रामध्ये सगळ्यात टॉपचे महाराज म्हणून आतापर्यंत ओळखले जाणारे, सतत चर्चेत राहणारे, सतत वेगवेगळ्या विधानांमधून समोर येणारे आणि जे काही असेल ते तोंडावरती बोलणारे इंदोरीकर महाराज. खरं तर हे सुद्धा नगर जिल्ह्यातलेच आहेत. आणि त्यांनाच आता हे दुसरे इंदोरीकर महाराजांनी त्यांचं त्यांचं प्रबोधन केलं. त्यांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी केल्या, परंतु त्यांनी कधीही असा कीर्तनामध्ये त्यांच्या कधीही गोंधळ झालेला आपण आत्तापर्यंत पाहिलेला नाही. पण या संग्राम बाप्पू भंडारे हे जे स्वतःला बाप्पू समजतात, ह्या महाराजांनी अ, जो काही त्यांच्या कीर्तनामध्ये जे घुलेवाडी संगमनेरमधलं जे गाव होतं, धुलेवाडी जे गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचा सप्ताह असताना त्यांचं त्या ठिकाणी धर्मकीर्तन होतं. ते धर्मकीर्तन म्हणतात. खरं तर ते कीर्तन हे प्रबोधन प्रबोधन करणारं असावं. ते सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन पुढे चालत जाणारं असावं. परंतु ठीक आहे, ते कट्टर हिंदुत्ववादी आणि प्रखर हिंदुत्वाचं त्यांचं जे काही ते घेऊन चाललेत. सो त्यांचा जो निर्णय, त्यांची ती बाजू आहे, ते त्यात चुकीचं काहीच नाही. कारण प्रत्येकाला इथं संविधानानंच अधिकार दिलेला आहे. सो प्रत्येकाने आपापला तो अधिकार जोपासावा. पण याच महाराजांनी ज्यावेळेस कीर्तनामध्ये काही गोष्टी केल्या की ज्याच्यामुळं तिथल्या संगमनेर तालुक्यातल्या अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे नोंद झाले होते. बाळासाहेब थोरातांचे त्याच्यामध्ये पीए सुद्धा होते. त्या पीएंचे मामा होते किंवा आणि कोणीतरी त्यांची सगळी ती सगळी गँग होती. पण ज्यावेळेस बाळासाहेब थोरातांनी मात्र या गोष्टीला खूप सिरियसली घेतलं आणि त्यांनी आज तो मोर्चा काढला. पहिला मोर्चा निघाला होता, परंतु त्या मोर्चाला हवा तितका पाठिंबा त्या ठिकाणी आमदार अमोल खताळ तिथले जे स्थानिक आमदार आहेत, जे बाळासाहेब थोरातांना 8 वेळा निवडून आलेल्या थोरातांना हरवून त्या ठिकाणी आलेत. अपेक्षा होती की खूप मोठा मोर्चा निघावा, परंतु तसा तिथं काही मोर्चा निघाला नाही. त्याचं कारण एकच होतं मित्रांनो, कारण तिथला जो काही वारकरी संप्रदायातला जो माणूस आहे, त्यांना संग्राम बापूंचं ते विधान किंवा तो त्यांचा आवेश, त्यांचं ते हिंदुत्व, प्रखर हिंदुत्व आणि एकूणच कीर्तनाच्या गादीवरून या सगळ्या गोष्टी करणं, हे कुठेतरी त्यांना पटलं नाही. त्याच्यामुळं ते सगळं जे समोर होतं ते आपण पाहिलं. पण आज जो मोर्चा झाला त्या मोर्चाला मात्र प्रचंड गर्दी होती. प्रचंड गर्दी या अर्थी होती मित्रांनो, की संगमनेर तालुक्यामधील ज्या पण लोकांना ती घटना पटली नाही, बाळासाहेब थोरातांना दिलेली धमकी पटली नाही, नथुराम गोडसे ना गोडसे जी म्हटलेलं पटलं नाही आणि एका महाराजाच्या तोंडातून हे सगळं येतं, त्यावेळेस कुठेतरी लोकं याच्यामध्ये खरं तर वेगळी भूमिका घेतात आणि मला वाटतं अमोल खताळांनी सुद्धा या गोष्टी म्हणजे जे तिथले आमदार आहेत, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण विषय असा आहे, की जर तुम्हाला आमदार म्हणून तिथं निवडून दिलेले, तर तुम्ही सर्व समावेशक असलं पाहिजे. ना की कुठल्या एका जातीचं, ना की कुठल्या एका धर्माचं. पण ज्या पद्धतीने या संग्राम बापूंनी त्यांची इमेज बनवलेली आहे, की अमोल खताळ हे फक्त हिंदूंचे आहेत, बाकी कुठल्याही धर्मातल्या लोकांनी त्यांना मत दिलेलं नाही आणि बाकी कुठल्याही धर्माशी त्यांचा काही देणं-घेणं नाही. पण संविधान ज्यावेळेस तुम्हाला सांगतं, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असता, त्यावेळेस तुम्ही सगळ्यांचे असता. तुम्ही तुमच्या विरोधकांचे असता, तुम्ही तुमच्या समर्थकांचे असता. परंतु तो त्यांचा गैरसमज थोडा वेगळा झालेला होता. पण ज्यावेळेस याच बाळासाहेब थोरातांनी काही गोष्टी दाखवल्या. खरं तर बाळासाहेब थोरातांची ह्या गोष्टीला एवढं सिरियसली घेतील आणि ती पूर्ण डिटेल्स लोकांपर्यंत पोहोचवतील आणि खरंच म्हणजे हे कोणालाच म्हणजे वाटलंच नाही, की बाळासाहेब थोरात इथपर्यंत जाऊ शकतात म्हणून. कारण त्यांचा एक असा आवेश त्यांचा एक स्वभाव असा आहे, की जे पण काय आहे ते आपलं एकदम साधं सरळ आणि सगळ्यांना सामावून घेणार. त्यातूनच हा एक प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांनी जो काही पोलखोल केली महाराजांची ती खरंच मला वाटतं महाराजांना तोंडावर पाडल्यासारखं झालेलं आहे. आणि ते सगळं पुराव्यानिशी म्हणजे असं काही बळच काहीतरी आरोप करायचेत म्हणून त्यांनी केलेलं नाही. त्यांनी पुराव्यानिशी सीसीटीव्ही कॅमेरानिशी दाखवलं. त्याच्यामधल्या प्रत्येक एका आरोपाची तिथले जे त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते तर डॉक्टर कोल्हे ते सुद्धा हिंदुत्ववादीच आहेत. सो त्यांनीच ही सगळी क्लिप सगळ्यांसमोर मांडली आणि लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळ्यांसमोर दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला.
आणि ज्यावेळेस सगळ्यांसमोर आलं, त्यावेळेस लोकांच्या नक्कीच म्हणजे ज्यांनी त्यांना समर्थन केलं किंवा ज्यांनी त्यांना सपोर्ट केला, कोणाला? महाराजांना. की महाराजांबाबतीत खरंच असं काय झालंय का? त्यांची गाडी फोडण्यात आली आहे का? त्यांच्यावरती हल्ला झालाय का? त्यांना मारहाण करण्यात आली आहे का? किंवा एकूणच त्यांच्याविषयी काय ज्या पण काही गोष्टी झाल्यात त्या खरंच झाल्यात आहे का? तर हे सगळं खोटं निघालं. सगळं खोटं. आणि याचे पुराव्यानिशी ज्यावेळेस तुम्ही प्रदर्शन करता, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला कुठेतरी लोकांमध्ये एक जागा मिळत असते. ज्या पद्धतीने सांगितलेलं की संग्राम बापूंची गाडी त्यांनी फोडली. कोणी? अ, बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी. तर बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडण्या अगोदरच गाडी फुटलेली होती. बरं आता असं सांगितलं असतं, की आधीच गाडी फोडली होती आणि आमच्यावरती, तर लोकांनी विश्वास ठेवला नसता. म्हणून त्यांनी अत्यंत डिटेलपणे आणि अत्यंत व्यवस्थित सगळं सीसीटीव्ही कॅमेराज त्या ठिकाणी गोळा करून आणले. अगदी टोलनाक्यावरून गाडी आत येताना, टोलनाक्यातून बाहेर जाताना, पुढच्या टोलनाक्यावरती जाताना, त्या ज्या गुलेवाडी त्यांनी जे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत मंदिरात असेल किंवा तो एकूण जो प्रांगण असेल, तिथूनचे जे सीसीटीव्ही असतील, बाहेरचे सीसीटीव्ही असतील, सगळे सीसीटीव्ही दाखवले आणि मग त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी एक-एक करत उलगडत गेल्या. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी होती, की बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारे गाडी फोडलेली नव्हती. जी गाडीची आधीच तोडफोड किंवा आधीच जे काही त्यांची गाडी कुठेतरी ठोकलेली होती, कुठेतरी धडकलेली होती. सो त्याच्यामुळे त्या गाडीचं नुकसान झालेलं होतं. त्याच्यामुळे त्या गाडीबद्दल जे ते अगोदरच झालेलं होतं, तेच नंतर दाखवलं आणि सांगितलं, की अशी-अशी गाडी आमची फोडलेली आहे. पण त्याच्यानंतर त्यांनी जे सीसीटीव्ही कॅमेरेज दाखवले, जे टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही कॅमेरेज होते, तर त्या गाडीमध्ये असं दिसतंय, की संग्राम बापू स्वतः गाडी चालवतायत आणि तीच त्या नंबरची गाडी अगोदरच फुटलेली. आणि ते कॅमेरामध्ये झूम करून दाखवल्यानंतर लोकांच्या डोळ्यात प्रकाश पडला, की "अरे, हे तर खरं आहे. हे तर असं आहे. असं कुठून आलं?" आणि अशा पद्धतीने हे सगळं अशा वेगळ्या भूमिकेतून दाखवण्यात आलं. त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर त्यांनी अमोल खताळ जे तिथले म्हणजे आमदार आहेत. त्यांच्या ते पाया पडले गळ्यात विणा असताना. म्हणजे हा कुठला अ, महाराजांचा प्रोटोकॉल आहे मला समजत नाही. एक तर महाराजांच्या गादीवरती असताना त्यांची आई जरी समोर आली, त्यांचे वडील जरी समोर आले, तरी महाराजांनी झुकायचं नसतं. महाराजांनी त्या ठिकाणी पाय पडायचे नसतात किंवा त्यांच्याकडे जायचं नसतं. कारण ज्या गादीवरती तुम्ही उभा आहे, तुमच्या हातामध्ये जो विणा आहे, तो विणा नुसता विणा नसून त्याच्या पाठीमागे खूप मोठं काय आहे. ते तुम्हाला समजलं असेल. तुम्ही आज इतक्या वर्ष कीर्तन सेवा करतायत, ह्या गोष्टी समजणं गरजेचं होतं. आमदार येऊ द्या, खासदार येऊ द्या, कोणी येऊ द्या, त्याची काही किंमत नाही तुमच्यासमोर. तुम्ही महाराज आहात आणि तुम्ही ज्यावेळेस महाराज असता ना, त्यावेळेस तुमच्यासमोर कुठलाही कोणीही जरी आला, तरी त्याच्यासमोर झुकायचं नसतं. पण तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना जागा बसायला करून दिली, त्यांच्या पाया पडला आणि तिथं जाताना तुम्ही म्हणताय, "आम्हाला मारहाण झाली, माझ्यापर्यंत पोहोचली." पण असं काही झालं नाही. तुम्ही तिथून निवांत बाहेर निघताय, पाया पडताय परत तिथं जाऊन आणि बाहेर निघताय. बाहेर हसत-खेळत चाललाय. हे सगळं ज्यावेळेस दिसलं, त्यावेळेस कुठेतरी वाटलं, की खरंच संग्राम बापू भंडारे हे खोटं बोलत होते. त्यांनी ज्या पद्धतीने गुन्हे नोंद केलेत, तेही खोटे गुन्हे आहेत आणि बाळासाहेब थोरात या ठिकाणी जिंकलेत का? तर 100% जिंकलेत आणि फक्त विषय असा झालाय, की ज्यावेळेस आणि पुढे जाऊन सांगायचं झालं, तर जिथं तो बाळासाहेब थोरातांचा जो कार्यकर्ता होता, तो ज्यावेळेस म्हणतो, की "तुम्ही अभंगावरती या, बाकीचं नका गुरुला सांगू जाऊ, अभंगावरती या." त्यावेळेस तो म्हणतो, "बरं ठीक आहे," म्हणतो, "जाऊ दे, असू दे." परत म्हणतो, "तू सायको का?" वगैरे, वगैरे खूप काही गोष्टी होतात. सो त्याच्यामुळं मला असं वाटतं, की तुम्ही जे पाहिलं ते असंच होतं. तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.